विद्यार्थ्यांनो, आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 5 असताना त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, त्याचप्रमाणे कोणत्याही दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 1 असताना त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा, त्याचप्रमाणे 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा, हे मी आज तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझी शिकवण्याची पद्धत आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला तर विद्यार्थ्यांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पहा, मी 35 ही संख्या लिहून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला 35 ह्या संख्येचा इथे वर्ग काढावयाचा आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. पहा, 5 एकक स्थानी आहे आणि विद्यार्थ्यांनो आपल्याला 5 चा वर्ग किती हे माहिती आहे. तर पहा, 5 चा वर्ग हा 25 असतो. तो आपण इथे लिहून घेतला. त्यानंतर इथे पहा, दशक स्थानी 3 आहेत. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं, 3 ही दशक स्थानी आहे, तर त्या पुढची लगतची येणारी संख्या म्हणजे 3 च्या पुढची लगतची संख्या ही 4 आहे. तर इथे पहा, 3 गुणिले 4 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 12. तर विद्यार्थ्यांनो 12 ही संख्या इथे लिहायची. तर अशा प्रमाणे 35 चा वर्ग हा 1225 हा आलेला आहे. तुम्ही या पद्धतीने 45 चा वर्ग, 65 चा, 85 म्हणजे ज्या दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 5 येतील त्या संख्येचा वर्ग तुम्ही काढू शकता. त्यानंतर इथे पहा, 61 या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, तर वर्ग काढावयाचा आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर इथे पहा विद्यार्थ्यांनो, 1 या संख्येचा वर्ग हा 1च असतो. इथे आपण लिहून घेऊया, 1 चा वर्ग 1. त्यानंतर 6 चा वर्ग. तर विद्यार्थ्यांनो 6 चा वर्ग हा 36 असतो. आता इथे काय करूया आपण, खाली हा 1 चा वर्ग 1 इथे लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा, इथे 6 आहेत, तर 6 ला काय करायचं, 2 ने गुणायचं. 6 गुणिले 2 यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 12. तर 12 च्या या संख्येच्या एकक स्थानचा 2 हा अंक आपण इथे लिहून घेणार आहोत. त्यानंतर इथे पहा, 6 चा वर्ग किती आहे, 36. म्हणजेच 36. आता हा दशक स्थानचा 1 जो आहे तो याच्यामध्ये मिळवायचा. म्हणजे 36 अधिक 1 किती, 37. विद्यार्थ्यांनो ही 37 आपण या ठिकाणी लिहायचे. तर पहा विद्यार्थ्यांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही 61 या संख्येचा वर्ग काढलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही 71, 81 आणि 91 या संख्येचे वर्ग ह्या ट्रिकने जर काढून पाहिले तर नक्कीच तुम्हाला माझी पद्धत आवडेल. त्यानंतर पहा, इथे मी चौथी संख्या घेतलेली आहे, ती आहे 106. तर चला आता आपण ह्या संख्येचा वर्ग काढूया. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीनेच पहा, किती 6 चा वर्ग काय आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, 6 चा वर्ग हा 36 आहे. आता इथे 106 चा वर्ग विचारलेला आहे. तर काय करायचं पहा, हे 106 आपण इथे लिहून घेऊयात. त्यानंतर 106 मध्ये एकक स्थानचे जे 6 आहेत ते काय करायचे, मिळवायचे. म्हणजेच 106 आणि 6 जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर 112 आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो हे जे 112 आलेले आहेत ते या ठिकाणी लिहून घ्यायचे. तर पहा, अतिशय फक्त अवघ्या 2 सेकंदांमध्ये तुम्ही 106 या संख्येचा वर्ग या ठिकाणी काढलेला आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्ही जर अशा पद्धतीने वर्ग काढला तर निश्चितच तुम्हाला सोपं जाईल. तर तुमच्या मी अजून तुम्हाला सांगण्यासाठी 106 चा इथे काढून दाखवलेला आहे. तर आता आपण या पद्धतीने 108 चा वर्ग निघतो का ते पाहूया. तर चला इथे आपण 108 चा वर्ग काढून पाहूया. 108 चा वर्ग. तर पहा, इथे 8 चा वर्ग किती आहे, तर 8 चा वर्ग हा 64 आहे. तो या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे. त्यानंतर 108 म्हणजेच 108
अधिक एकक स्थानचा अंक 8 तो यामध्ये जर मिळवला तर ही बेरीज 116 येते. तर विद्यार्थ्यांनो हे जे 116 आहेत ती आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो पहा 11,664 हा 108 या संख्येचा वर्ग आलेला आहे. तर पहा तुम्ही या पद्धतीने वर्ग विद्यार्थ्यांनो इथे काढू शकता. अजून जर माझे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्यामुळे काय होईल विद्यार्थ्यांनो, मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेच ते व्हिडिओ पाहण्यास उपलब्ध होतील. थँक्यू. हॅव अ नाईस डे.